ए आई, काय ग दीदी? अगं आई माझी चप्पल तुटली, मला चप्पल आणायची, मला 2000 रुपये दे. ए दीदी 2000 एवढं मागे काय चप्पल? 2000 नाही मिळणार. ए तिथे ते मेंदू जागे आहे का? अरे घरातला मालक कोण? मी हिला काय विचारती? मला विचार. ओ पप्पा, तुम्हाला विचारायचं काय? द्या मग मला चप्पल घ्यायला 2000 रुपये. हा आता बरोबर. रुपये याचे कर 2000. नाही नाही 1000 द्या. बरोबर आहे. तिथे 1000 देतो चल. ओ पप्पा, तुम्ही तर म्हणले मी मालक आहे, मग कशाला आईला विचारता? अरे तिथे एकमेकाला इज्जत द्यायला पाहिजे का नाही? मी घरात कोणीच नाही. मला विचारायचं, मला विचारल्यानंतर मी तुझ्या आईला विचारीन, तुझी आई मला विचारीन, मग आपण ते सगळे निर्णय घ्यायचा असतो. तुम्ही डायरेक्ट मला आउटच केलं एकदम. आई मला हे घ्यायचंय, आई मला ते घ्यायचंय. मग मी कोण? अरे माझं बी काय अस्तित्व आहे घरात, माझं टिकू दे काय अस्तित्व. मी पण तिला विचारल्याशिवाय काही तुम्हाला देणार नाही किंवा घेणार नाही. तिला विचारणार, ती मला विचारणार, आपण सगळ्यांनी एकमेकाला विचारून काम करायचं असतं. असं थोडे एकाला विचारलं तेच मला काय झाला घरातला. तशाने काय होतं माहिती का? दुराव होतं नात्यामध्ये. एकमेकाला विचारूनच काम झालं पाहिजे. सगळीकडे बुद्धी असते, सगळेच हुशार असते असं नाही. एखादा माझ्यासारखा कमजोर असतो, सरकारनं हुशार असतं, किंवा जिथे सगळ्यांना कमजोर असतं, माझ्यासारखं हुशार असतं. त्यामुळे असं नाही की बाबा एकालाच मालक त्यालाच इज्जत द्या. हा पप्पा बरोबर आहे, द्या मग पैसे. दे रे बाबा, ती पैसे त्याला दे.